नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे स्वातीज कुकिंगमध्ये। तर आज आपण अगदी सोपा केक बघणार आहोत, तेही खूप कमी इन्ग्रेडियंट्समध्ये। तर मी इथे एका बाउलमध्ये 2 टेबलस्पून तूप घेतलेले आहे। त्यात मी 2 टेबलस्पून मिल्क पावडर टाकून घेत आहे आणि त्याला इथून छान मिक्स करून घेऊया। छान मिक्स झाल्यावर मी इथे अर्धा कप साखर घालत आहे। पिठीची साखर घेतलेली आहे। तुम्ही साखरेचा प्रमाण कमी जास्त करू शकतात। इथे मी छान मिक्स करून घेतलेले आहे। आता त्यात आपण टाकणार आहोत 1 वाटी गव्हाचे पीठ। 1 कप मी इथे गव्हाचे पीठ घेतलेले आहे, चाळून मी त्याच्यात टाकून घेणार आहे। इथे मी गव्हाचे पीठ टाकून घेतलेले आहे। त्याच्यात मी आता 1 टीस्पून बेकिंग पावडर घालत आहे आणि अर्धा टीस्पून बेकिंग सोडा, म्हणजे 1 चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडाही तुम्ही वापरू शकता। त्याच्यानंतर मी इथे छान सगळे इन्ग्रेडियंट्स मिक्स करून घेत आहे आणि यात आपण आता दूध टाकणार आहोत। मी इथे पूर्ण 1 वाटी दूध घेतलेलं आहे। छान आपण मिक्स करायचं एकाच डायरेक्शनमध्ये। तुम्ही पाहू शकतात किती स्मूथ बॅटर रेडी झालेले आहे। तुम्ही कन्सिस्टन्सीही पाहू शकतात, जास्तही रनिंग कन्सिस्टन्सी नाही आहे। इथं मी कढईमध्ये मीठ टाकून कढई प्री हीट करायला ठेवलेली आहे। त्याच्यानंतर आपण केक टिनला आता तेल लावून घेऊया। मी इथे तेल लावून घेतलेले आहे व मैदाची कोटिंग दिलेली आहे। तुम्ही बटर पेपरही वापरू शकतात। आता आपण आपले बॅटर याच्यात ट्रान्सफर करून घेऊया। तुम्ही पाहू शकतात आपल्या बॅटरची कन्सिस्टन्सी खूप रनिंगही नाही आहे आणि खूप थिक पण नाही आहे। मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये बॅटर ठेवलेले आहे। आता आपण हे बॅटर आपल्या प्री हीटेड कढईमध्ये ट्रान्सफर करून घेऊया। बॅटर टॅप करायचे जेणेकरून बबल्स नाही राहत। आता आपण कढईमध्ये त्याच्यावरतून गार्निशिंगला टुटी फ्रुटी मी घालत आहे। टुटी फ्रुटीचाही व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, तुम्ही नक्की पाहू शकतात। आता मी बेक करत आहे मीडियम फ्लेमवर फॉर 40 मिनिट्स। तुम्ही 40 मिनिट्स नंतर पाहू शकता किती छान आपला केक बेक झालेला आहे। अगदी सोप्या पद्धतीचा केक आपण घरीच रेडी केलेला आहे। हेल्दी रेसिपी नक्कीच करून बघा। आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करा। धन्यवाद। भेटूया अशाच एका नवीन व चमचमीत रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्यू।